नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह आउट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आज बुधवार आणि पुढच्या बुधवारी आपले बाप्पा आपापल्या घरी विराजमान असणार. म्हणजे गणेश चतुर्थीबरोबर पुढच्या बुधवारी आहे 27 ऑगस्टला. तर फक्त आता काही दिवस शिल्लक राहिलेत. म्हणजे 7-8 दिवस. नेक्स्ट 8व्या दिवशी बाप्पा आपल्याकडे येतो. म्हणजे बरोबर 8 दिवसापासून शिल्लक आहेत. तर आता मी चाललो आहे बाप्पा नार्वेकर यांच्या गणपती शाळेमध्ये आणि त्या ठिकाणी काय चाललं ते सुद्धा बघूया. आणि डेकोरेशनसुद्धा सामान तुम्हाला दाखवतो काय काय आणलं ते. म्हणजे गणपती शाळा आणि डेकोरेशन सामान असं आपण एपिसोड आहे आजचा. तर दोन्ही तुम्हाला डेकोरेशन सामान पण बघायला मिळेल आणि शाळेमध्ये रंगकाम कसं चाललं आहे ते बघूया. तर आपण बाबा नार्वेकर यांच्या शाळेमध्ये चाललो आता. तुम्ही हॉटेल समर्थ कृपामध्ये येऊन ना मस्त नाश्ता जेवण करू शकता. त्यांनी डेकोरेशन सामान पण आणलं आहे ते पण बघूया. हे त्याने डेकोरेशन सामान पण विकत ठेवलेलं आहे. काय काय ते बघूया, त्याला माहिती घे. बघा आता ते पाऊस असल्यामुळे थोडं कमी क्वांटिटीमध्ये बाहेर लावलं आहे. कारण जबरदस्त पाऊस आहे गावाकडे. बघा पावसात भिजू नये म्हणून ठराविकच त्यांनी आयटम इकडे लावले. तर काय काय ते समजून घ्या त्याच्यावरून. आणि तुम्हाला जर डेकोरेशन सामान घ्यायचं असेल तर विजयनगर रोडला कासळ पेठ्यापासून 200 मीटर फक्त पुढे विजयनगर रोडला या. कासारडी तिथा ते विजयनगर या रस्त्यावरती 200 मीटर. इकडे आपल्या समोर कासारडी तिथा बरोबर 200 मीटर पुढे आलात ना ते सगळं डेकोरेशन सामान तुम्हाला इकडे बघायला भेटेल. कॅम्पर म्हणून लावलेलं आहे. तर पुढचे 8 दिवस असंच लावलेलं असतं इकडे. पाऊस जास्त आहे. सगळे नवीन आयटम आहेत. सगळे नवीन आयटम आहे. आता काय काय ते सांगा जरा. पडव आहेत. हां अरे काय काय आता तुम्ही कसे आयटम आहेत. हे आपण डेकोरेशनसाठी वरती लावतो ना आपले छताला फुलं. हां हे आहेत. हे ह्याच्यामध्ये हां एक पीस 40 रुपये. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक डझन वरती आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 कलर आहेत आपल्याकडे. ओके मग ते डझनमध्ये आहे. डझनमध्ये सिंगल पीस घेतलं तरी आपण रिजनेबल रेटमध्ये देऊ शकतो. असं काय नाही. म्हणजे सिंगल पीस कसा 40 रुपये. सिंगल पीस 40 रुपये एक पीस. डझनवर घेतलं तर साधारण 350 पर्यंत येतो. बरेचसे पैसे कमी होते त्याच्यामध्ये. थोडेफार पैसे डझन. हे किती वाला आहे. हे नवीन स्टॉक आलाय मुंबईवरून. हा बघा. हां हे कसं आहे. हे 110 रुपये माळ. 110 रुपये. ही पानं. हां सगळ्यांचे 30 रुपये पीस आहे. प्राइस टॅग आहे. एक पीस 30 रुपये. एक डझन 300 रुपये. बरोबर. हे पण 40 रुपये. हां छोटी पानं. हां छोटी पानं. भरपूर आहे काय यांच्याकडे. भरपूर आयटम आहेत. हो. आणि हे मॅट कसे आहे. ते मॅट 110 रुपये. 110 रुपये ना. आणि हे तोरण. हे तोरण मीटरवरती आहे. ते 60 रुपये मीटर. 60 रुपये मीटर. हां त्याच्यामध्ये कलरचं पण एक तोरण आहे. ते 100 मीटर. ओके 450 रुपये. पण साधारण आता डेकोरेशन सामान हे बघा. हे 100 मीटर तोरण आहे. हे किती रुपये. 400 रुपये. 400 रुपये. 100 मीटर. 100 मीटर तोरण मोठं आहे. हां मोठं आहे. 100 मीटर आहे पूर्ण. एकच लावलं की टेन्शन नाही. हां असं लांबलंच. आणि हे बघा. हे छोटी तोरण आहेत. ही 70 रुपये. ही बघा. हां अशामध्ये आहेत छोटेवाले. हां मस्त. पट्टर दे एक पट्टा. आणि कुंडे पण 50 रुपये. मोठे 50. टेबलावरती कुंड्या पण ठेवू शकता. आता माल बहुतेक आतमध्ये आहे. पाऊस असल्यामुळे ते पण दाखवा. हां ते पण दाखवा. फुलं दाखवा. कोंड्याची पण माळा. हां हे बघा. ही तोरण आहे. फॅन्सी तोरण. हां ओके पट्टे आहेत. तो हां पट्टी तोरणाची पट्टी आहे. ती कशी. ही 400 रुपये. 400 रुपये ना. म्हणजे वेगवेगळे प्रकारचे कलर आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. डेकोरेशनसाठी वापरायचे. त्यांच्याकडे भरपूर माल आहे. तुमचा नंबर सांगा. आणि हे बघा इकडे पण आतमध्ये बघा. हां ते पण दाखवतो. नंबर सांगा तुमचा. कॉन्टॅक्ट नंबर 7666 23 17 34. 7666 23 17 34. 23 17 34. इकडे पण त्यांची काय. आणि तुम्ही आता गणपतीसाठी काय काय म्हणजे हे पण करणार ना. काय म्हणजे लाडू बिडू पण बनवणार. लाडू ते पण सांगा लोकांना. हा म्हणजे भजनासाठी वापरतो आपण. बनवतो वडापाव वगैरे. तुम्ही इकडे येऊन म्हणजे घेऊन जायचं. ऑर्डर द्यायची. ऑर्डर द्यायची. आणि तुमचा नंबर गुगल पेचाच नंबर आहे ना. हो एकच गुगल पे नंबर सर्व एकच. ऑनलाईन पेमेंट करा. आणि काय काय बनवणार. बटाटे वडापाव पेटीस. लाडू म्हणजे आपले रेग्युलर करंजी काय. करंजी नाही. काजू मोदक म्हणजे आम्ही मागवले थोडेसे. काजू मोदक. ओके लाडू काजू मोदक आणि रेग्युलर आणि पॅटीस वगैरे. आरती बिरती द्यायचं असला तर होय तुम्ही ऑर्डर देऊ शकता. कांदा भजी वगैरे हवी तर आम्ही ते जेवणाची पण सोय आहे आपल्याकडे. होय. आणि सीझन मध्ये आपलं म्हणजे हॉटेल फुल चालू असलं. होय. स्पेशल कांदा भजी व्हेज नॉन व्हेज जेवण तुम्हाला भेटेल इकडे.
नंबर सांगितलेला आणि स्क्रीनवरती पण नंबर टाकेल मी. हां हां मग आता तिकडचे पण बघूया काय काय बघा डेकोरेशन. बघा म्हणजे सॅम्पल पीस. ओके हां ही सुट्टी फुलं आहेत ना याच्यामध्ये. हां ही बघा ही सुट्टी फुलं आहेत. ती कशी सिंगल 10 रुपयाला एक. 10 रुपये की. हां. ओके मग असं डेकोरेशन बनवू शकतो तुम्ही. हां फॉर्म ते फॉर्म पण आहेत, रेडी आहेत ऑलरेडी. हे फोम फोम कसं पीस आहे? हा फॉर्म 90 रुपये. 90 रुपये हां. 1 मीटर ना? 1 मीटर 1 मीटर नाही तो 5 मीटर आहे. ओके 5 5 मीटर 5 मीटर आहे पूर्ण. हा बघा असं. हां 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 असं तुम्ही डेकोरेशन पण मस्त मस्त बनवू शकता. तर काय काय आहे भरपूर आहे म्हणजे इकडे मॅट पण आहे. मॅट आहे तो. सुट्टी फुलं, फ्लावर पाट. यावा आणि घेऊन जावा. मुंबईत काय आणू नको, गावाकडे घ्यावा. बरोबर ना? सगळं आणलेला तिकडचं बघूया ना आपण. हा बघा ना. तर इकडे त्यांनी थोडंसं रोड साईडला लावलं आहे डिस्प्लेसाठी, कारण पाऊस जास्त असल्यामुळे. आणि तिकडे पण काय काय लावलं ते बघूया. पावसाचं वातावरण. मध्ये आतमध्ये त्यांनी हॉटेल श्री समर्थ कृपा आणि इकडे काही त्यांनी डिस्प्ले करून ठेवले. हे पण त्याच्या बिल्ड आहे आयटम. हे बघा नवीन ठीक आहे कसे आहेत? नवीन कॉन्सेप्टमध्ये आलेले आहेत त्या. 110 रुपये प्राईस दिली आहे प्रत्येक. Price दिली आहे. 40 रुपये. हां 130. आणि जास्त घेतलात तुम्ही तर डिस्काउंट आहे ना. सिंगल पीसला एवढं डिस्काउंट नाही, पण जास्त घेतला डिस्काउंट. ते ना. असे भरपूर सारे. आणि पॅकिंगमध्ये पण आतमध्ये पण ठेवलेले आहेत ना. जोरात माल फार लावला हां, पावसामुळे. पाऊस जबरदस्त आहे. सॅम्पल त्याच्यामुळे म्हणून थोडा- काही त्यांनी लावले. तुम्हाला भरपूर चॉईस आहे, इकडे या. ठीक आहे चला. पण विठ्ठलाचं हे डेकोरेशन लावणार ना माझ्या. तुमचं नाव काय? श्रीदिका मंचेकर. ठीक आहे म्हणजे यांच्या घरी अशा प्रकारे डेकोरेशन आहे. बाप्पा पण असं होतं. हा सेम बाप्पा सेम डेकोरेशन. रंगकाम चालू आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या मंचेकरांच्या घरी गेला तुमका असं डेकोरेशन बघून मिळाल सेम कटआउट. आजूबाजू काय असणार? आजूबाजूला दुसरं डेकोरेशन आहे अजून. हां पंढरीची वारी. आता बघूया काहीतरी करूया. दिवस कमी राहिले बघूया. इकडे बाकीचे गणपती रंगून ठेवले. उंदीर तयार करून ठेवले सगळे. बालकलाकारांनी बनवले उंदीर. तर बऱ्यापैकी बाप्पा तयार झाले त्याचे. हॅलो सोनेरी दागिने बनतो. घेणार आहे म्हटलं आम्ही. आणि पूर्ण झालेलं रंग फिनिश झाले गणपती. इकडे छोटं बाल गणपती एकदम मस्त. 1 फुटी मूर्ती आहे ना, एकदम छोटी. एकदम छोटी मूर्ती मस्त. अशा प्रकारे लगद्याची एकदम एकदम हलका नाही. एकदम हलका. लगद्याची गणपती यावर्षी त्यांनी बनवले आहेत. आणि सगळे लगद्यात आहेत गणपती, म्हणजे इको फ्रेंडली. कोणी सहज उचलू शकतं. मी आता जवळपास एका आतड्यात उचललं. एकदम हलका आहे बघा. पकडा. अशा प्रकारे हे सगळे लगद्याचे गणपती असल्यामुळे मोठे मोठे गणपती जरी दिसले ते एकदम हलके गणपती. 2 लोक आरामात, म्हणजे छोटे मूर्ती सिंगल माणूस, आणि जर मोठे असेल तर 2 लोक. ते 3.5 फुटी 3 फुटी मूर्ती आहे तर 2 लोकांमध्ये उचललं जाऊ शकतं. जोरदार.
आणि यांचं रंगकामाचा पण व्हिडिओ आपण नंतर टाकणार आहोत. सध्या यांचं काम आता बऱ्यापैकी झालं आहे. मोठ्या मूर्त्या रंगवताना आपण दाखवूया नंतर मस्त. तर येवा गणपती गावाक तुमचं काय अजून रंगलं नाही ना. मोठे गणपती किल्ले करायचं मस्त टेक्स्चर होतं हे बघ. सुंदर कलर आहे. असं घेऊया म्हणे किंवा तो बघ तो आता किती भारी दिसला नको असतो विष्णू बेटा तर अशा प्रकारे एकदम आकर्षक अशा गणेश मूर्ती तुम्हाला यांच्या शाळेमध्ये बघायला मिळतील. तेवढं जातो मस्त तो यांचं रंगकाम पूर्ण झालं म्हणजे बऱ्यापैकी पूर्ण झाले. अजून फायनल टच शिल्लक आहे. अशा प्रकारे सुंदर सुंदर मूर्त्या सुंदर सुंदर बाप्पा आपापल्या घरी जायला तयार होत आहेत. तर अशा प्रकारे गणपती उत्सवाची तयारी चालू आहे गावाकडे. येवा गावाकडे थोड्या दिवसात जबरदस्त वातावरण होणार आहे आपल्याकडे गावाकडे. कोकणचा सर्वात मोठा सण गणपती.